मम्मी सोयाबीन कोफ्ता. हो बनवते ना श्री. 1 कप सोयाबीन वडी घेतलेले आहे आणि पाणी मिक्स करून ना ते आपल्याला भिजत ठेवायचं 10 मिनिटासाठी. तोपर्यंत ना मी ते 2 कांदे घेतलेले, कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवलेलं आहे. त्यामध्ये ना उभा चिरलेला, त्यामध्ये मी 1 चमचा तेल ॲड केले. तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा. त्यामध्ये मी इथे 2 चमचे खोबऱ्याचे किस घेतलेले आहे. अद्रक आणि लसूणसुद्धा घेतलेला आहे, तोही छान परतून घ्यायचा. आणि इथे 2 ते 3 हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे. हे सर्व परतून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर ना त्याची ग्रेव्ही तयार करायची. तर अशा पद्धतीने ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. गॅसवरती त्याच कढईमध्ये ना मी ते 2 चमचे तेल ॲड केलेलं. तेलामध्ये आपल्याला तयार ग्रेव्ही छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये काही घरगुती मसाले ॲड केलेले, जसे की हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला, धने पावडर, गरम मसाला. हे सर्व मसाले ना आपल्याला छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 1-2 मिनटं वाफू द्यायचे. तर अशा पद्धतीने आपली ही भाजी ग्रेव्ही आपली छान वाफून झालेली आहे. त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही जेवढी दाटसर हवी तेवढं त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत इथं भिजत ठेवलेले जे सोयाबीन आहे त्यातलं पाणी ना, सोयाबीन वडे त्यातले पाणी नितळून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ना वाटून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने मी इथे मिक्सरमधनं वाटून घेते. तर हे वाटून झालेलं आहे. त्यामध्ये ना मी 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे, जिरे घेतलेले, ओवा घेतलेला आहे, हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धने पावडर आणि लाल तिखट. हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. हे सर्व गोळे ना आपले तळण्यासाठी तयार आहेत, म्हणजे आपले कोफ्ते तळण्यासाठी तयार आहेत. तर इथे गॅसवरती मी कढई ठेवले होते, कढई ठेवलेले, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवले होते. तेल छान गरम झाले की आपल्याला कोफ्ते छान तळून घ्यायचे आहेत गोल्डन कलर होईपर्यंत. तर अशा पद्धतीने कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण आतपर्यंत छान शिजलेले सुद्धा आहेत. आणि इथे ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. आणि इथे बघू शकता तुम्ही सोयाबीन छान आतपर्यंत शिजलेले आहेत. आणि ग्रेव्ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्यामध्ये ना हे कोफ्ते आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे सोयाबीन कोफ्त्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. जर मुलांना काहीतरी पौष्टिक असं करून खाऊ घालायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन कोफ्त्याची भाजी नक्की करून द्या, मुले आवडीने खातील. तर अशा पद्धतीने हे आपली सोयाबीन कोफ्त्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.